Hello friends, welcome to another topic of class 12 chemistry, halogen derivatives. हॅलोजन डेरिव्हेटिव्स म्हणजे काय हे पाहण्याकरता आपण सगळ्यात सुरुवातीला काही एक्झाम्पल्स पाहूया, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया क्लिअर होईल. एखादा अल्केनचं उदाहरण आपण कन्सिडर करूया. समजा आपण इथेन घेतला, CH3 that is ethane, that is an alkene. अल्किनचं एखादं उदाहरण कन्सिडर करूया. अल्किन म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, CH2 that is ethene or ethylene, that is an example of alkene. किंवा आपण अल्काइनचं सुद्धा उदाहरण कन्सिडर करू शकतो, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आहे. कार्बनची बॅलन्सी हायड्रोजनला कंप्लीट करा. 3 बॉन्ड या कार्बनचे झाले, म्हणजे इथं एक हायड्रोजन, या कार्बनचे 3 बॉन्ड झाले, इथे एक हायड्रोजन, दॅट इज ऍसिटिलीन. इट इज अन एक्झाम्पल ऑफ अल्काइन. किंवा एखादा एरोमेटिक कंपाऊंड कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल बेन्झीन. that is aromatic. हे जे सगळे क्लास इथे लिहिलेले आहेत हे अल्केन्स, अल्कीन, अल्काइन आणि एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स हे जे आहेत हे सगळ्यांना आपण एकत्रितरित्या म्हणतो दीज आर हायड्रोकार्बन्स. कारण ह्या प्रत्येकामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे कंटेंट आहे. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये बघा, अल्केन कॉन्स्टंट ॲटम्स कार्बन आणि हायड्रोजन, अल्कीन कॉन्स्टंट ॲटम कार्बन आणि हायड्रोजन आहे. अल्काइन मध्ये सुद्धा कॉन्स्टंट ॲटम कार्बन आणि हायड्रोजन आहे. तसंच अरोमॅटिक कंपाऊंड्स मधले सुद्धा या ठिकाणी CH या प्रत्येक कॉर्नरला CH म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनच कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स आहेत. तर त्यांना आपण म्हणतो कॉन्स्टंट ॲटम कोण आहेत, हायड्रोजन आणि कार्बन आहेत. त्यामुळे आपण त्या सर्व ह्या क्लासेसना म्हणजेच अल्केन, अल्कीन, अल्काइन आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स ह्या सर्व क्लासना एकत्रितरित्या हायड्रोकार्बन्स असं कन्सिडर करतो. मग आता हे जे आहेत या बाजूचे हे 3 क्लासेस जे आहेत अल्केन, अल्कीन आणि अल्काइन हे नॉन एरोमॅटिक आहेत आणि बेन्झीन हा एरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. तर यामधल्या हायड्रोजनच्या ऐवजी जर आपण हायड्रोजनला हॅलोजनने रिप्लेस केलं तर तयार होणारा कंपाऊंड कोणता असेल हे प्रत्येकाचं आपण एक एक्झाम्पल पाहूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं इथेन आहे, याच्यातला एक हायड्रोजन जर कमी केला तर इथं होईल CH3 च्या ऐवजी होणार CH2. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, त्यापैकी एक बॉन्ड इथं आहे, 2 हायड्रोजन इथं आहे, म्हणजे 3 व्हॅलेन्सीज कंप्लीट आहेत. उरलेली व्हॅलेन्सी आपण जर एखाद्या हॅलोजनने कंप्लीट केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल याला आपण जोडला क्लोरीन ॲटम. तसं अल्कीन मधला पण एखादा हायड्रोजन आपण काढू शकतो. CH2 या ठिकाणचा एक हायड्रोजन जर आपण काढला तर इथं होईल CH आणि त्याला एक हायड्रोजन समजा ब्रोमिन जोडला. ओके. आणि अल्काइन याच्यामध्ये पण कोणत्याही या दोन्हीपैकी एका कार्बनवरचा हायड्रोजन रिप्लेस करा किंवा दोघांवरचा रिप्लेस केला तरी चालतो. कार्बन अटॅच असलेला हायड्रोजन आपण जर समजा आयोडीनने रिप्लेस केला आणि या एरोमॅटिक रिंगमध्ये ॲक्च्युली हे स्ट्रक्चर असं आहे CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH अगेन डबल बॉन्ड. हे हायड्रोजन्स जे आहेत हे कार्बनची प्रत्येक ठिकाणी सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात. हे CH हे घेताना आपण या पद्धतीने जर लिहिलं तर तुम्हाला एक्झॅक्ट त्याची आयडिया येईल. आता या
ॲरोमॅटिक रिंग मधले सुद्धा आपण एक किंवा अनेक हायड्रोजन आपण रिप्लेस करू शकतो. तर समजा मी सर्वच्या सर्व हायड्रोजन ह्या बेन्झीन रिंग मधले काढले आणि त्याच्या ऐवजी जर मी इथं हॅलोजन रिप्लेस केले, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लोरीन सर्व ठिकाणी आपण रिप्लेस केला, तर हे जे कंपाऊंड्स तयार होतात त्या सर्व कंपाऊंड्समध्ये हॅलोजन आहे आणि हायड्रोकार्बन मध्ये आपण इथं पहा एक किंवा एकापेक्षा जास्त हॅलोजन पण ऍड करू शकतो. इथं अल्केन मधले सर्वचे सर्व हायड्रोजन पण आपण हॅलोजनने रिप्लेस करू शकतो. अल्किन मधला इथं आपण एकच हायड्रोजन हॅलोजनने रिप्लेस केलाय, ब्रोमीनने रिप्लेस केलाय, पण 2 पण आपण रिप्लेस करू शकतो, 3 पण रिप्लेस करू शकतो. अल्काइन मध्ये सुद्धा आपण हायड्रोजनची रिप्लेसमेंट हॅलोजनने करू शकतो. तसंच ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधून सुद्धा आपण हायड्रोजनची रिप्लेसमेंट हॅलोजनने करू शकतो. मग अशा पद्धतीनं जे कंपाऊंड्स तयार होतात त्यांनाच म्हणतात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कारण याच्यामध्ये प्रत्येकामध्ये पहा, फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये जो हॅलोजन आहे दॅट इज क्लोरीन, सेकंड मॉलिक्यूलमध्ये हॅलोजन आहे ब्रोमीन, थर्डमध्ये आहे आयोडीन आणि फोर्थमध्ये 1 2 3 4 5 6 क्लोरीन रिप्लेस झालेले आपल्याला दिसतील. म्हणजेच आपण जर हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स जर डेफिनेशन करायची म्हटली तर कशा पद्धतीने करू शकतो? डेफिनेशन करायचा प्रयत्न आपण करूया. हे सर्व कंपाऊंड्स आहेत, त्यामध्ये कंपाऊंड्स हे आपण सर्व कंपाऊंड्स मिळवलेले आहेत, त्यामुळे ऑब्टेन्ड बाय. कसे मिळवले हे कंपाऊंड्स? तर हे या अल्केन आणि अल्काइन हे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आणि तो बेन्झीन हा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. म्हणजेच आम्ही एकतर हे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन मधून आपण हायड्रोजनची रिप्लेसमेंट हॅलोजनने करू शकतो किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधून पण हायड्रोजनची रिप्लेसमेंट हॅलोजनने करू शकतो. किती रिप्लेस करू शकतो? तर एक किंवा अनेक हॅलोजन्स त्या ठिकाणी, एक किंवा अनेक हायड्रोजन्स काढून त्या ठिकाणी हॅलोजन्स रिप्लेस करू शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टी डेफिनेशन्समध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे द कंपाऊंड्स ऑब्टेन्ड बाय कसे मिळवले ते रिप्लेसमेंट. त्यामुळे द कंपाऊंड्स ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग, काय रिप्लेस केलं? एक किंवा अनेक हायड्रोजन आपण रिप्लेस केले. त्यामुळे कंपाऊंड्स ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग वन और मोर हायड्रोजन atoms of आपण कोणाचे हायड्रोजन आयटम रिप्लेस केलेत पहा, एक तर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. म्हणून आपण डेफिनेशन करणार द कंपाऊंड्स ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग वन और मोर हायड्रोजन आयटम्स ऑफ ॲलिफॅटिक और aromatic hydrocarbons बाय किती हॅलोजन आपण रिप्लेस केलेलं आहे? तर जेवढे हायड्रोजन किंवा जेवढे हायड्रोजन आपण रिप्लेस केले तेवढेच हॅलोजन आपण ऍड केलेले आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की these are the compounds obtained by replacing one or more hydrogen atoms of aliphatic hydrocarbon or aromatic hydrocarbon by same number of halogen atoms. By same number of halogen atoms are called halogen derivatives of aliphatic hydrocarbons or aromatic hydrocarbons, or you can simply say hydrocarbons. म्हणून आपण ओव्हरऑल डेफिनेशन कशी लिहिणार? The compounds, these are the compounds obtained by replacing one or more hydrogen atoms of aliphatic
or aromatic hydrocarbons by same number of halogen atoms are called as halogen derivatives. Okay. मग यानंतर आपण ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं हे पाहूया. नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ halogen derivatives. This classification depends on two types, or it is of two types. First is on the basis of carbon skeleton, and second basis is number of halogen atoms. Okay, first we will see the classification based on the carbon skeleton of the halogen derivative. आता इथं तुम्ही जर ही सर्व एक्झाम्पल्स पाहिली तर याच्यामध्ये लक्षात घ्या, फर्स्ट अल्केन हा पॅरेंट कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक हायड्रोजन हा हॅलोजननं रिप्लेस केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये अल्कीन मधला एक हायड्रोजन आपण हॅलोजननं रिप्लेस केला आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण अल्काइन मधून एक हायड्रोजन हॅलोजननं रिप्लेस केला आहे. अँड लास्ट इज द एरोमॅटिक स्ट्रक्चर आहे, एरोमॅटिक कार्बन स्केलेटन आहे, त्याच्यामधून आपण त्याच्यातले हायड्रोजन हे हॅलोजननं रिप्लेस केले. त्यामुळे यांचे चार प्रकार पडतात. अल्केन्स मधला हायड्रोजन हॅलोजननं रिप्लेस केला तर तयार होणारे कंपाऊंड्सला आपण म्हणतो हॅलो अल्केन. अल्कीन मधून आपण हायड्रोजन जर काढला आणि त्याच्याऐवजी हॅलोजन ऍड केला तर त्या कंपाऊंड्सला किंवा त्या क्लासला म्हणतात हॅलो अल्कीन. अल्काइन मधून हायड्रोजन आपण हॅलोजन रिप्लेस केला तर त्याला म्हटलं जाईल हॅलो अल्काइन. अँड एरोमॅटिक रिंग मधून, एरोमॅटिक स्केलेटन मधून ज्यावेळेला आपण हायड्रोजन हा हॅलोजननं रिप्लेस करतो त्यावेळेला आपल्याला त्याला म्हणावं लागेल हा एरोमॅटिक कंपाऊंड आहे. एरोमॅटिक कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अरिन्स. त्यामुळं हॅलोजन आपण ऍड करतोय अरिन्स मध्ये, त्यामुळे दे आर कॉल्ड ॲज हॅलो अरिन्स. इथं आपल्याला चार प्रकार ह्या एक्झाम्पल मध्येच सापडतात. दे आर क्लासिफाईड ॲज हॅलो अल्केन्स, सेकंड इज हॅलो अल्केन्स, third halo alkyne, and fourth is halo arenes. That this classification is based on the carbon skeleton. कारण पहिल्या स्ट्रक्चर मध्ये हॅलो अल्केन मध्ये कार्बन स्केलेटन मध्ये कार्बन कार्बन सर्व सिंगल बॉन्ड आहे. सेकंड क्लासिफिकेशन मध्ये हॅलो अल्किन्स आहे, याच्यामध्ये कार्बन कार्बन ॲटलिस्ट वन डबल बॉन्ड आहे आणि मग त्या कंपाऊंड मध्ये आपण हॅलोजन रिप्लेस केला. दॅट मीन्स द बेसिक स्ट्रक्चर इज ऑफ द अल्किन कंटेनिंग हॅलोजन, सो इट इज कॉल्ड एज हॅलो अल्किन. आणि थर्ड एक्झाम्पल पहा, थर्ड क्लासिफिकेशन पहा, हॅलो अल्काइन. अल्काइन मध्ये म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये ॲटलिस्ट वन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असतो त्यांना आपण अल्काइन्स म्हणतो. त्यातला इथं पहा आपण मगाशी त्याचं एक्झाम्पल घेतलं होतं CH ट्रिपल बॉन्ड CH, इथला एक हायड्रोजन आपण आयोडीनने रिप्लेस केला. म्हणजेच इथं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते अल्काइन्स आहे आणि त्याच्यामध्ये आपण हॅलोजन ऍड केला, सो इट इज कॉल्ड ॲज हॅलो अल्काइन. तसं फोर्थ क्लास जो आहे तो आहे हॅलो अरिन्सचा, ज्याच्यामध्ये आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये हॅलोजन ऍड केले आहेत, त्यामुळं त्या क्लासला आपण म्हणतो हॅलो अरिन्स. This classification is based on carbon skeleton. Now let us see the next classification, which is based on the number of halogen atoms. This classification is based on the number of halogen atoms present in the halogen derivative. For this, let us consider some examples. म्हणजे जर समजा आपण अल्केनचं एक्झाम्पल कन्सिडर केलं, CH3 that is इथेन. ओके, याच्यामधला आपण एक हायड्रोजन ॲटम
च्या ऐवजी एक हॅलोजन जर ऍड केलं, हायड्रोजनला आपण हॅलोजनला जर रिप्लेस केलं तर तयार होणारा मॉलिक्यूल आपल्याला कसा दिसेल पहा. वन हायड्रोजन इज रिमूव्ड, सो हियर इट विल बी instead of CH3 you have to write CH2 आणि त्याच्या ऐवजी एक हॅलोजन आपण रिप्लेस केला. here it is only one halogen atom. तसंच आपण अल्किन मधून सुद्धा एक हॅलोजन ॲटम रिप्लेस करू शकतो. एखादे एक्झाम्पल्स पाहूया. CH2 डबल बॉन्ड CH2. याच्यामधला आपण कोणत्याही दोन्हीपैकी एका कार्बनवरचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला, ओके, आणि त्याच्या ऐवजी जर एक हॅलोजन ऍड केला X, इट इज हॅलोजन, ओके. तसं अल्किन मधून पण आपण एक हॅलोजनने रिप्लेस करू शकतो. एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CH, याच्यातला एक हायड्रोजन काढा आणि त्याच्या ऐवजी आपल्याला जोडावं लागेल एक हॅलोजन ॲटम, ओके. तसंच एरोमॅटिक रिंग मध्ये सुद्धा, एरोमॅटिक रिंग आहे, ओके, याच्यामध्ये सुद्धा एक हॅलोजन जर आपण त्या रिंग मध्ये इन्सर्ट केला किंवा एक हायड्रोजन रिंग मधला रिमूव्ह केला आणि त्याच्याऐवजी हॅलोजन जर जोडला तर ह्या प्रत्येक कंपाऊंड्स मध्ये पहा तयार होणाऱ्या अल्केन असेल, अल्किन असेल, अल्काइन असेल किंवा एरोमॅटिक कंपाऊंड्स असेल, या प्रत्येकामध्ये इथं आपण पाहू शकता की फक्त या प्रत्येकामध्ये एकच हॅलोजन ॲटम आहे. त्या कंपाऊंडमध्ये जर एक हॅलोजन ॲटम असेल तर आपण त्याला म्हणणार मोनो हॅलोजन. दोन हॅलोजन ॲटम असतील तर दॅट विल बी कॉल्ड ॲज डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तीन हॅलोजन ॲटम असतील तर त्याला आपल्याला म्हणावं लागेल ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि तीनपेक्षा जास्त जर हॅलोजन ॲटम असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे जे एक्झाम्पल्स आहे त्या इथं आपण हॅलोजनची जागा एक्झाम्पलसाठी आपण इथं हॅलोजन्स आपल्याला पाहिजे ते रिप्लेस करू शकतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा इथेन आहे, याला जर आपण इथं क्लोरीन अटॅच केला तर हा जो मॉलिक्यूल तयार होईल किंवा हा कंपाऊंड तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज क्लोरोइथेन. जर समजा ह्या अल्किन मधला हॅलोजन आपण ब्रोमिनने रिप्लेस केला असेल तर हा इथिलीन आहे किंवा इथिन आहे, त्याच्यामध्ये ब्रोमिन जर ऍड केला असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ब्रोमोइथिन. हा ॲसिटिलीन आहे, ॲसिटिलीन मध्ये जर समजा आपण इथला एक हॅलोजन म्हणजे आयोडीन वापरला जर समजा तर तयार होणारा मॉलिक्यूल किंवा तयार होणारा जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह दॅट इज कॉल्ड ॲज आयोडोइथाइन. बेन्झीन रिंग आहे, त्याला जर समजा आपण क्लोरीन एक हायड्रोजन आपण क्लोरीनने रिप्लेस केला तर दॅट इज कॉल्ड ॲज क्लोरोबेन्झीन. या प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये एकच हॅलोजन आहे, सो दीज आर कॉल्ड ॲज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. These are called as monohalogen derivatives. This is the first class. Now we are going to discuss about the second class, that is dihalogen derivatives. तर डायहॅलोजन नावावरूनच आपल्याला लक्षात येतं म्हणजे इथं दोन हॅलोजन असणं आवश्यक आहे. एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहे, अल्केन्स एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन कोणतेही तुम्ही घेऊ शकता. लेट अस कन्सिडर प्रोपेन CH3 CH2 CH3, दिस इज प्रोपेन. आता याच्यातले कोणत्याही कितीही यातले दोन हायड्रोजन आपण जर दोन हॅलोजनने रिप्लेस केले दॅट विल बिकम डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आपण डायरेक्टली एक्झाम्पल कन्सिडर करूया. समजा इथं मी एक हायड्रोजन इथला काढला CH2 आणि त्याच्या ऐवजी जर जोडला Cl, हा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाला. त्याला डाय हॅलोजन करायचं असेल तर आणखीन एक हायड्रोजन या कार्बनचा काढा, या कार्बनचा काढा किंवा या कार्बनचा काढा, एनिथिंग यू कॅन डू. मी समजा आपण सेकंड कार्बनचा हायड्रोजन आपण काढला आणि त्याच्या ऐवजी जर हॅलोजन जोडला तर आता या मॉलिक्यूलमध्ये हा पण अल्केन्स आहे पण याच्यामध्ये दोन हायड्रोजन हे दोन हॅलोजनने रिप्लेस केले त्यामुळे याला आपण म्हणतोय डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि याचं नाव काय असेल
तर 2 क्लोरीन असलेला प्रोपेन आहे, दॅट इज डायक्लोरोप्रोपेन. कॉमन नेम तुम्ही म्हणू शकता डायक्लोरोप्रोपेन. तसं अल्किनमध्ये पण आपण 2 हॅलोजन्स ॲड करू शकतो. 2 हायड्रोजनची रिप्लेसमेंट 2 हॅलोजननं करू शकतो. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 दॅट इज इथिलीन किंवा इथिन. याच्यामध्ये समजा फर्स्ट कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला, त्याच्याऐवजी जोडला ब्रोमीन. सेकंड कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन काढला आणि त्याच्याऐवजी जोडला ब्रोमीन. तर 2 ब्रोमीन असलेला इथिन आहे, त्यामुळे इट इज डायब्रोमो इथिन. आता याच्यामध्ये पण 2 हॅलोजन्स आहेत, सो इट इज अगेन अन एक्झाम्पल ऑफ डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सेम तुम्ही इथे करू शकता. CH ट्रिपल बॉन्ड CH, इट इज द एक्झाम्पल ऑफ अल्काइन. यातले 2 हायड्रोजन आपण हॅलोजनने रिप्लेस केले, तर पहा काय होईल. आपण हॅलोजन म्हणून आयोडीन कन्सिडर करू. दिस विल बी डायआयोडो इथाईन किंवा डायआयोडो ॲसिटिलीन पण आपण त्याला म्हणू शकतो. सेम वे आपल्याला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचे पण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करायचे असतील, तर त्याच्यामध्ये आपण बेन्झिनचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. 2 हायड्रोजनच्या ऐवजी 2 क्लोरीनची जर रिप्लेसमेंट केली किंवा 2 हॅलोजनची जर रिप्लेसमेंट केली, तर दॅट विल कन्वर्ट इनटू डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. दॅट मीन्स मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जर डेफिनेशन विचारली तर आपल्याला सांगता आलं पाहिजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मीन्स द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह विच कंटेन्स ओनली 1 हॅलोजन ॲटम. Dihalogen derivative means what? The halogen derivative which contains 2 halogen atoms in their molecule. त्याच्या पुढे आपण तसं ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह पण असं क्लासिफिकेशन करू शकतो. सो द थर्ड क्लासिफिकेशन इज ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल समजा आपण प्रोपेनचं घेतलं, CH3 CH2 CH3. याच्यामधले 3 हायड्रोजन, तिन्ही कार्बनवरचे 3 हायड्रोजन जर आपण रिमूव्ह केले तर इथं होईल CH2, इथं होणार CH, इथं होणार CH2. ओके. आणि प्रत्येक ठिकाणी जर समजा इथे क्लोरीन क्लोरीन इथे क्लोरीन, तर हा ट्रायक्लोरोप्रोपेन झाला. ह्याच्यामध्ये 3 हॅलोजन ॲटम आहेत, 3 क्लोरीन ॲटम आहेत. सो इट इज an example of trihalogen derivative. तसं आपण आता इथं अल्किनचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. CH2 डबल बॉन्ड CH2. ओके. आता याला पण आपल्याला ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण एकाच कार्बनवरचे 2 हायड्रोजनची जागा हॅलोजनने रिप्लेस करू शकतो आणि राहिलेल्या या कार्बन ॲटमवरचा पण एक हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो. त्यामुळे तयार होणारा मॉलिक्यूल कसा दिसेल. समजा ब्रोमीनने रिप्लेस केलं तर CBr2 करेक्ट, आणि इथं CHBr. हा जो तयार झाला या मॉलिक्यूलमध्ये 3 हॅलोजन ॲटम आहेत, 1 2 3. सो इट इज अगेन एन एक्झाम्पल ऑफ ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. अल्काईनमध्ये ज्या वेळेला आपल्याला ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह करायचे असतात त्यावेळेला आपल्याला ॲटलिस्ट 3 किंवा 4 कार्बन ॲटम असलेला अल्काईन कन्सिडर करावा लागेल. कारण 2 कार्बन ॲटम असलेला अल्काईन जर कन्सिडर केला CH ट्रिपल बॉन्ड CH, फक्त 2च हायड्रोजन ॲटम इथं आपण रिप्लेस करू शकतो. दॅट मीन्स इट कॅनॉट गिव्ह ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणून आपल्याला ॲटलिस्ट 3 कार्बन ॲटम असलेला अल्काईन कन्सिडर करावा लागेल. सो CH3 CH ट्रिपल बॉन्ड CH. हे प्रोपाईनचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 हॅलोजन ॲड करायचे. कोणतेही हायड्रोजन तुम्ही हॅलोजनने रिप्लेस करू शकता. फॉर एक्झाम्पल या मिथाईल ग्रुपमधलेच 3 हायड्रोजन काढले आणि इथं जर आयोडीन जोडला CI3C ट्रिपल बॉन्ड CH. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तसंच आपण ॲरोमॅटिक रिंगमध्ये सुद्धा 3 हायड्रोजनच्या ऐवजी जर समजा 3 ब्रोमीन ॲड केले किंवा 3 हॅलोजन कोणतेही, इथे आपण एक्झाम्पलसाठी घेतले ब्रोमीन, 3 ब्रोमीन जर ॲड केले दॅट विल गिव्ह ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि
तसंच टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, पेंटाहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हे हेक्साहॅलोजन असं आपला अनेक तयार करता येऊ शकतात. पण यापैकी मेन क्लासिफिकेशन मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्यानंतर जे डाय, ट्राय, टेट्रा हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह येतात, त्यांना एकत्रितरित्या ऑल दीज आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज. याच्यापेक्षा जास्त पण 3 किंवा 3 पेक्षा जास्त पण हॅलोजन्स आपल्याला रिप्लेस करता येतात. ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन मधून किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, त्या सर्वांना आपण एकत्रितरित्या म्हणतो पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे classification of halogen derivatives is based on two types, or it is based on two types: carbon skeleton, on the basis of carbon skeleton, and on the basis of number of halogen atoms. कार्बन स्केलेटन वरचं बेस आपण क्लासिफिकेशन केलं होतं हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन अँड हॅलो अरिन. ओके, त्यानंतर द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट इन द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये एकच हायड्रोजन ॲटम असेल, इफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंटेन्स ओनली वन हॅलोजन ॲटम, दॅट इज कॉल्ड ॲज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ह्याच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता की ह्या सर्व एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फक्त एकच हॅलोजन दिसेल. त्यानंतर जर हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन ॲटम्स असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि त्याचं क्लासिफिकेशन डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये दॅट कंटेन्स 2 हॅलोजन ॲटम्स. Trihalogen derivative, it contains 3 halogen atoms. In each example you can see. I hope तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ संपूर्ण समजेपर्यंत रिपीट पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉरवर्ड करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.